महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती असलेलं हे सापुतारा म्हटलं की पर्यटन स्थळसुद्धा सापुताराला ओळखलं जातं. की आता आपण पाहतोय की नोटबंदीचा फटका गुजरातमधल्या या सापुताराला सुद्धा बसलेला आहे. या मोठ्या मोठ्या हॉटेली मालकांनी टाकून ठेवलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी नोटबंदी असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा गिऱ्हाईक नाही आहेत किंवा कुठलेही पर्यटक या ठिकाणी नोटबंदी असल्यामुळे या ठिकाणी दिसत नाही. आता आपण पाहतोय या मोठ्या मोठे हॉटेली आहेत, दुकानं आहेत, पण ह्या ठिकाणी सुद्धा आता जरी 12 वाजत आले तरीसुद्धा एकही गिऱ्हाईक फिरकलेलं नाही आहे. आता नोटबंदी पाहिली तर ही हॉटेल आहे, ह्या हॉटेलमध्ये आता न्यू लक्ष्मी हॉटेल रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी फक्त सकाळपासून एकच गिऱ्हाईक या ठिकाणी येऊन फक्त चहा पाण्यासाठी आलेलं आहे. आपण नोटबंदीचं जे आहे ते मालकाकडून जाणून घेऊया की यांच्यावर धंद्यावरती काय परिणाम झालेला आहे. की आता फक्त ह्या ठिकाणी सकाळपासून सर जी आप क्या बोलेंगे? अभी नोट बंद हुआ तब से बहुत बंदी चल रहा है सर. अगर नोट चालू भी हुआ तो 2000 का बड़ा नोट है, छूटे का प्रॉब्लम आ रहा है. अगर लोग खाते हैं तो 100 रुपये का बिल बनता है, 1800 और 1900 रुपये देने में बहुत तकलीफ होता है, तो फिर चले जाते हैं, छुट्टे का भी प्रॉब्लम होता है. तो बंदी बहुत है सर धंधे में अभी. आता म्हणतात की 2000ची नोट दिल्यानंतर या ठिकाणी जर 100 रुपयाचं खाल्लं तर यांना 1900 रुपये कुठनं द्यायचे, हा मोठा प्रश्न दुकानदारावरती पडलेला आहे. शामराव सोनवणे, ऑनलाईन लोकमत, सापुतारा.